चालत नाही त्यास मान म्हणावे का? ओळखलत का मला? मी सावित्री सावित्री ज्योतिबा फुले, सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नवसे पाटलांची मी कन्या. अवघ्या 9व्या वर्षी ज्योतिबा फुले यांच्याशी माझे लग्न झाले. त्यावेळी बायांनी उंबरा ओलांडायची पद्धत नव्हती. बाईच्या जातीनं कसं आपण बरं आणि आपलं घर बरं असं होतं. स्त्रिया फक्त चूल आणि मूल हेच एवढा पुरता समजल्या जायच्या. स्त्री पुरुषांमध्ये खूप भेदभाव होता, पण या सर्वांवर एकच उपाय होता, तो म्हणजे शिक्षण. शिक्षणाचा ध्यास हा एकच उपाय ज्योतिरावांच्या मनात होता. ज्योतिराव एकदा शिक्षणाचा प्रसार करत असताना ते एका शाळेत गेले होते. तेव्हा त्यांना फरान नावाच्या ब्रिटिश मॅडम म्हणाल्या, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना? So educated woman first, because if woman educated the whole house will be educated. पण तुम्ही माणसं वुमनला घराच्या बाहेरच पडू देत नाहीत. सो बॅड मिस्टर फुले. झालं ते आले माझ्याकडे पाटी पेन्सिल घेऊन अन मला म्हणाले, सावित्री, आजपासून मी तुला शिकवणार. अन सुरू झाला माझा अभ्यास. बेल के बे, बेदून विचार, काना मात्रा विलांटी आकार उकार सारं मी वाचलं. लिहायला शिकले, वाचायला शिकले वाचायला शिकले आणि बघता बघता मी कविताही रचू लागले. आणि अशातच 1 जानेवारी 1848ला पुण्यातील भिडेवाड्यात आम्ही मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. आणि मी पहिली महिला शिक्षिका आणि पहिली मुख्याध्यापिका सुद्धा झाली. शेळीसारखं जगलात तर काम तमाम होईल, पण जर वाघासारखं जगलात तर नाव होईल. मुली शिक्षण घ्यायला लागली आणि धर्म उडाला अशी कोल्हेकुई सुरू झाली. अहो, एखाद्या महिलेने शिक्षण घेतल्याने कोणाचा धर्म बुडतो? अहो, धर्मासाठी माणूस का माणसासाठी धर्म असतो? शाळेत जाताना माझ्या अंगावर शेण फेकले, दगडे फेकले, तरी मी सहन केले. थुंकले, शिव्या दिल्या, तरी मी सहन केलं. स्त्री कोणत्याही जातीची व धर्माची असो, ती नेहमी अन्यायाला बळी ठरत आलेली आहे. अहो, एखाद्या स्त्रीचा नवरा मेला म्हणून तिनं सती जायचं? नवरा मेला तर तिचा काय दोष असतो? यासाठी आम्ही आवाज उठवला. इंग्रज सरकारकडे मागणी सुद्धा केली. इंग्रजांनी सती प्रथा बंद केली. तसेच विधवा महिला काशीबाई हिच्या मुलाला आम्ही दत्तक घेतले. त्याचे नाव यशवंत होते. यशवंतला शिकवून डॉक्टर बनवले. त्यानंतर पुण्यात प्लेगची साथ पसरली होती. काठीत गाठे येऊन लोक पटापटा मरू लागली होती. यशवंत आणि आम्ही रुग्णांची सेवा करत होतो. पण प्लेग हा रोग संसर्गजन्य होता. तो मलाही होणार होता आणि यशवंतलाही होणार होता. पण आम्ही जगलो. तो समाजासाठीच काम करत असताना मरण पत्करलं तर मठापुढे स्वागत आहे. अहो, सावित्रीची मी सावित्री बाई झाले, सावित्रीबाईची सावित्री माई झाली. आणि बघता बघता आमच्या 18 शाळा सुरू झाल्या. सतीप्रथा, केशवपण अशा चुकीच्या रूढींचा आम्ही विरोध केला. कारण आनंद होता तो आयाबायांच्या शिकण्याचा. म्हणून म्हणते, मुलगी शिकवा, मुलगी वाचवा. एक मुलगा शिकला तर तो एकटा शहाणा होतो, पण जर एक मुलगी शिकली तर ती